नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता 1.25 वर्ष झालं, मला वाटते गेले 4 महिने तरी हळूहळू करत 50 खोके एकदम ओके वगैरे हे शब्द आपल्या कानावर येईनासे झालेत. हळूहळू करून विसरून गेले. कारण शेवटी एक असतं, अति तिथे माती म्हणतात, तशीच गोष्ट असते. जेव्हा अकारण एखाद्या गोष्टीचा नको तितका उल्लेख व्हायला लागला की त्यातलं गांभीर्य संपून जातं. जून 2022मध्ये जेव्हा महाराष्ट्रात सत्तेची उलथापालथ झाली, तेव्हा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती. शिंदे यांच्याबरोबर जे 40 आमदार गेले, त्यामध्ये तुमचे सांगोल्याचे, मला वाटते शहाजी बापू सांगोल्याचेच आहेत ते, तर त्यांनी कोणातरी आपल्या कार्यकर्त्याशी जे काही फोनवर बोलले, ती ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. काय झाडी, काय डोंगर, काय हटील, एकदम ओके. तर ते ओके आणि खोके म्हणजे 50 खोके, 50 कोटी रुपये प्रत्येकी घेऊन या शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजी केली, असं एक चित्र निर्माण करण्यासाठी ही एक प्रकारची घोषणा तयार करण्यात आली. 50 खोके एकदम ओके. काही वेळेला अशा गोष्टी गंमत म्हणून ठीक असतात, पण जेव्हा तुम्ही सातत्याने त्याचा उच्चार करायला लागता, तेव्हा त्यातली गंमत संपून जाते. आणि नेमकं असंच झालं. 6-8 महिने तरी हे चालू होतं. मग खोके सरकार, खोके सूर, असं खूप 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 झालं. खरं बघायला गेलं तर गुवाहाटीमध्ये दीपक केसरकर हे शिवसेनेचे आमदार नंतर पोचले होते. ते सुरत मार्गे गेलेले नव्हते. ज्या 16 आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने उपसभापतींकडे आणि नंतर सुप्रीम कोर्टाकडे याचिका केल्या, अपात्रतेचा खेळ केला, त्याचा आधार जो होता की पक्षनेत्याने बोलवलेल्या बैठकीला हे अमुक अमुक आमदार हजर राहिले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी जो व्हीप काढलेला होता पक्षाच्या नेत्यांनी, त्याचा भंग केला आणि पक्षाच्या नेत्याचा आदेश मानला नाही, म्हणूनच त्यांनी पक्षांतर केलं, असा एक निष्कर्ष काढत या 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका करण्यात आली. पण जी ती बैठक झाली होती, ज्याला हे 16 आमदार गैरहजर होते, त्या बैठकीला सुद्धा दीपक केसरकर हे सावंतवाडीचे शिवसेना आमदार हजर होते. आणि नंतर त्यांनी मुंबईतून काढता पाय घेतला आणि ते डायरेक्ट गुवाहाटीला गेले होते. हा सगळा जुना झालेला भाग मी एवढ्यासाठी सांगितला की ज्या बैठकीमध्ये हे 16 आमदार गैरहजर राहिले म्हणून त्यांना अपात्र ठरवण्याचा खेळ झाला, त्या बैठकीला दीपक केसरकर हजर होते. आणि तिथे युवा सेनेच्या आडदांड कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांशी सुद्धा कशी धक्काबुक्की केली, त्यांना दमदाटी केली, कोंडून ठेवण्याचा प्रयास केला, हे सुद्धा केसरकरांनी नंतरच्या काळात सांगितलं होतं. गुवाहाटीला नंतर गेले तरी केसरकर यांना शिंदे गटातर्फे त्यावेळेला प्रवक्ता करण्यात आलं. आणि मी त्यावेळेला त्यांच्यावर एक व्हिडिओ पण केलेला आठवतो की इतका शांत स्वभावाने आणि चांगल्या भाषेत बोलणारा प्रवक्ता तुमच्याकडे नेता असतानासुद्धा बाकीचे सगळे उथळ बडबड करणारे प्रवक्ते उद्धव ठाकरे का नेमतात, अशा अर्थाचा वेगळा व्हिडिओ मी केला होता. पण आज मी दीपक केसरकरांकडे अशासाठी वळलो आहे की अचानक त्यांचं एक वक्तव्य माझ्या नजरेत आलं. आणि शिवसेना आपण का सोडली, त्या सोडण्यामागच्या भूमिका काय होत्या, आणि पक्ष सोडला किंवा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सोडलं तरी शिवसेना आणि विचार सोडले नाहीत, हे सांगताना केसरकर यांनी अक्षरशः 50 खोके एकदम ओके या प्रचाराची अपप्रचाराची पोलखोल करून टाकलेली आहे. आणि त्यामधलं मोठं रहस्य जे आहे, दीपक केसरकर जे बोललेत ते त्यांनी अधिक स्पष्ट करून सांगितलेलं नाही की आम्ही लढतो आहोत म्हणजे काय.
आम्हाला जर फक्त आमदारकी वाचवायची होती, आम्हाला जर फक्त आपले व्यक्तिगत स्वार्थ साधायचे होते, तर आम्ही काय केलं असतं आणि आम्ही ते केलेलं नाही हे सांगताना केसरकरांनी थोडा कंजूसपणा केला असं मला वाटतं. आणि म्हणून केसरकरांच्या मनातली जी भूमिका आहे, जी माध्यमामध्ये स्पष्ट करून मांडली गेलेली नाही, ती मांडावी अशी मला वाटतं. कारण 50 खोके सोडा, अहो एक आमदार 50 कोटी सहजगत्या मिळवू शकतो इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. तेव्हा 50 खोके किंवा 50 कोटी घेऊन एका आमदाराने स्वतःला विकलं असं जर म्हणायचं असेल, तर मग त्यांनी आपली आमदारकी धोक्यात का घातली याचं उत्तर आरोप करणाऱ्यांना द्यावं लागेल. जे म्हणतात ना 50 खोके एकदम ओके, त्यांनी सांगितलं पाहिजे की यांनी आपली आमदारकी धोक्यात घातली का 50 कोटीसाठी. आज परिस्थिती अशी आहे की अजूनही त्या विषयाचा निकाल लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने तो सगळा विषय निकाल लावण्यासाठी परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवलेला आहे. याचा अर्थच शिंदे यांच्यासोबत गेलेले जे 40 आमदार आहेत त्यांची आमदारकी आजसुद्धा धोक्यात आहे. कारण त्यांनी बहुमत आपल्याकडे आहे, 2/3 आपल्याकडे आहेत, हे सगळे दावे ठीक आहेत, पण ते करण्याची गरज नव्हती मित्रांनो, गरज नव्हती. अगदी कायद्याच्या चौकटीत बसून उद्धव ठाकरेंना झिडकारून आपली आमदारकी वाचवून सुद्धा हे सगळं होऊ शकलं असतं. किंबहुना त्यांनी तसं करावं हे अरविंद सावंत वगैरे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान अगत्याने सांगत होते की 10व्या परिशिष्टानुसार तुम्हाला 2/3 बाजूला होऊन चालत नाही, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं. आणि त्यावेळेला चाललेल्या चर्चा तुम्हाला आठवत असेल की मग हे सगळे आमदार राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात विलीन होऊ शकतात, जो रजिस्टर्ड पक्ष आहे, किंवा बच्चू कडू हे सुद्धा आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, त्यांचा वेगळा पक्ष आहे प्रहार स्वाभिमान नावाचा, त्या पक्षातसुद्धा हे 40 आमदार विलीन होऊ शकतात. आणि नसेल तर त्यांना भाजपमध्ये सुद्धा विलीन होण्याची सोय आहे. 2/3 आमदार एक पक्ष सोडून जर दुसऱ्या अधिकृत कुठच्या तरी नोंदणीप्राप्त मान्यताप्राप्त पक्षामध्ये विलीन झाले तर त्यांची आमदारकी सुखरूप राहते. त्यांना कुठलाही कोर्ट किंवा कुठलंही विधानसभेचे अध्यक्ष अपात्र ठरवू शकत नाहीत. ही कायदेशीर वस्तुस्थिती आहे, तरतूद आहे. या सगळ्या आमदारांना आपापले मतलब साधायचे असतील तर सगळ्यात पहिला मतलब असा असतो की त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचं असतं. मंत्रिपद हे नंतरचं असतं. पहिल्यांदा तुम्हाला जनतेमधून, जनतेच्या मतामधून निवडून यावं लागतं, आयदर विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये. विधान परिषद ही अप्रत्यक्ष निवडणूक असते. काय नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा विधानसभेतले आमदार असतील, अशांच्या मतावर विधान परिषदेतले आमदार निवडले जातात. पण विधानसभेतले जे आमदार असतात ते थेट जनतेमधून निवडून येत असतात. आणि म्हणूनच आमदाराची सगळ्यात पहिली प्रायोरिटी, प्राथमिकता ही आपली आमदारकी टिकवण्यासाठी असते. कारण आमदारकीच गेली तर बाकी सगळी दारं आपोआप बंद होतात. पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले 40 आमदार आहेत, त्यांनी कुठल्याही त्या दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायला नकार दिला. याचा अर्थ आपली आमदारकी जाण्याचा धोका पत्करलेला आहे. 50 कोटीच्या बदल्यात आमदारकी मिळत असती तर अदानी, अंबानी किंवा तत्सम जे मोठे हजारो कोटीचे व्यवहार करणारे आहेत ते आमदार असे डायरेक्टली विकत घेऊन आपल्याला पाहिजे ते सरकार आणू शकतात. महाराष्ट्र सरकार आपल्या मुठीत ठेवू शकतात. 50 आमदार म्हणजे काय गणित आहे मित्रांनो, विचार करा. 145 आमदार एक गठ्ठा असतील तर सरकार बनू शकतं. ते 145 आमदारांसाठी किती 750 कोटीमध्ये अख्खं महाराष्ट्र सरकार विकत घेता येऊ शकतं. अंबानी, अदानी किंवा तत्सम उद्योगपती आपल्याला पाहिजे तो मुख्यमंत्री आणून महाराष्ट्रात बसवू शकतात.
तर 50 खोके एकदम ओके असं बोलणारे जे पुढे आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आपली आमदारकी धोक्यात घालून कोणी पक्षांतर करणार नाही. पण या 40 लोकांनी ते पक्षांतर केलेलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की पक्षांतर करताना त्यांनी आपली आमदारकीसुद्धा जाईल हा धोका पत्करलेला आहे. कारण कायद्यामधून जी पळवाट आहे 10व्या परिशिष्टानुसार की तुम्ही 2/3 आमदार दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होऊ शकता, पण ते केलेलं नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांची भूमिका याला धरून हे आमदार राहिलेले आहेत. आणि ती भूमिका, ते विचार हे उद्धव ठाकरे यांनी पायदळी तुडवले. म्हणून आपल्या आमदारकीपेक्षा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना टिकवून ठेवणं, जगवणं, तिचं अस्तित्व राखणं याला या सगळ्या आमदारांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यासाठी आपली आमदारकी गेली तरी चालेल ही भूमिका त्यांनी अट्टहासाने घेतली आणि शेवटपर्यंत टिकवलेली आहे. शेवटपर्यंत टिकवली आहे. आजसुद्धा जो वाद चालला आहे त्यातून निसटण्याचा तो मार्ग आहे. 40 आमदार उठले. आणि लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो की अरविंद सावंत वगैरे जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते होते ते परत सांगत होते त्यांना भाजपत विलीन व्हावं लागेल, त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. आणि विलीन कशासाठी व्हावं लागेल? त्यांना आपली आमदारकी वाचवायची असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. पण तो पर्याय जर या आमदारांनी स्वीकारला नाही, अनुकरण केलं नाही, हे दीपक केसरकर सांगतायत. ते सांगतायत की आमची आमदारकी धोक्यात येईल, बाद होईल, कदाचित आम्ही पुढच्या निवडणुकीसाठी सुद्धा उमेदवार म्हणून अपात्र ठरवले जाऊ. हा सगळा धोका आम्ही पत्करला आहे. पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना चिकटून राहिलेलो आहोत. जी मूळ शिवसेना आहे त्या विचाराने प्रवृत्त होऊन केसरकर यांच्यासारखा माणूस हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आला. ती विचार आम्हाला सोडायचे नाहीत आणि म्हणून आम्ही धोका पत्करलेला आहे. खोके घेतले हा जो आरोप केला जातो त्याचा पोलखोल इथेच होतो. कुठलाही आमदार हे करणार नाही. आजपर्यंत अशा अनेक भानगडी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. पैसे घेऊन व्यवहार केला. अगदी जैन डायरीची केस जवळजवळ 27 वर्षापूर्वीची, नरसिंह राव यांनी आपलं सरकार वाचवण्यासाठी शिबू सोरेन, शरद यादव अशा विरोधी पक्षातल्या खासदारांना कोट्यवधी रुपये देऊन त्यांची मतं विकत घेऊन बहुमत दाखवलं होतं. आणि ते सुप्रीम कोर्टात सिद्ध पण झालं, कारण त्यांनी घेतलेले पैसे बँकेच्या खात्यात जमा केले होते. हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. शिंदेबरोबर गेलेल्या 40 आमदारांनी यापैकी काही केलं होतं का? ज्यावेळेला बोलायचं खोके 50 ओके वगैरे, तेव्हा हे लक्षात घ्यायचं की आपली आमदारकी कुठलाही निवडून आलेला माणूस गमवायला तयार नसतो. ती त्याची प्रायोरिटी असते. आणि त्याच्या पुढची प्रायोरिटी मंत्रिपद असलं तरी, मंत्रिपद नाही मिळालं तरी चालेल, पण आपण आपल्या मतदारसंघाचे आमदार राहिलंच पाहिजे हा त्यांचा हट्ट असतो. आणि ती आमदारकी जाता कामा नये. मग मला सांगा, 50 खोके घेऊन या लोकांनी आपली आमदारकी धोक्यात घातली असती का? आमदारकी धोक्यात घालायची नाही तर 50 खोके घ्यायचं आणि भाजपात विलीन व्हायचं. हे सोपं होतं. डोक्याला कटकट नव्हती. आज अध्यक्षांसमोर जा, कोर्टामध्ये जा, कोर्टामध्ये वकील उभे करा, एवढे सगळे पुरावे कागदपत्र गोळा करा, याची कुठचीही डोकेदुखी नव्हती. आरामात जाता आलं असं. जसं त्या काळामध्ये छगन भुजबळ 15 ते 18 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले जवळजवळ 30 वर्षापूर्वी. त्यापैकी कुठल्या आमदाराची आमदारकी पक्षांतरामुळे बाद झालेली नव्हती, कारण कायद्यातल्या पळवाटीचा वापर भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडणाऱ्या आमदारांनी वापरलेला होता. पण या आमदारांनी तो धोका पत्करलेला नाही. तितकाच अजितदादांच्या सोबत बाहेर पडलेल्या आमदारांनी सुद्धा, शरद पवारांना झुगारणाऱ्या आमदारांनी सुद्धा
आमदारकी जाण्याचा धोका पत्करलाय, पण कायद्यात आमदारकी वाचवण्यासाठी असलेली पळवाट शोधलेली नाही. इथे कळतं की राष्ट्रवादीचे असोत किंवा शिवसेनेचे असोत, त्या आमदारांनी आपल्या आपल्या पक्षाचं नेतृत्व झुगारताना तत्वाचा आधार घेतलेला आहे आणि त्या तत्वांसाठी ते लढत आहेत. रोहित पवार लढत नाही आहेत, आदित्य ठाकरे लढत नाही आहेत. लढण्यासाठी आपलं काहीतरी नुकसान होईल याची तयारी ठेवावी लागते. त्या 26/11च्या अजमल कसाबच्या हल्ल्यामध्ये तुकाराम ओंबळे जाऊन भिडला होता, आपला प्राण पणाला लावला होता. सीमेवरचे जवान देशाचं रक्षण करण्यासाठी पाकिस्तानच्या गोळ्या झेलतात तेव्हा आपला जीव पणाला लावत असतात, त्याला लढणं म्हणतात. रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे हे लढतो म्हणतात, भूमिकेसाठी लढतो. अरे कसले भूमिकेसाठी लढतो? तुमच्या पक्षाला भूमिकाच राहिलेली नाही. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये मागणी करायची आणि निवडणुका जिंकल्यानंतर ज्यांच्याबरोबर हातमिळवणी केली त्यांच्याकडून नित्य नेमाने सावरकरांचा अपमान होत असेल तर तोंडाला पट्टी लावून गप्प बसायचं. याला भूमिका म्हणत नाहीत. ना आदित्य ठाकरेंना कुठची भूमिका आहे, ना रोहित ठाकरेंकडे कुठली भूमिका आहे. कारण भूमिकेसाठी जो त्याग करावा लागतो, झुंज द्यावी लागते, त्यात आपल्याकडून काहीतरी गमावलं जाईल त्याचीही तयारी ठेवावी लागते. ईडीच्या किंवा CBIच्या धाडी पडल्या आणि त्यांना आम्ही घाबरलो नाही म्हणजे आम्ही लढतोय, हा शुद्ध खोटारडेपणा असतो. कारण तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही शरद पवारांबरोबर राहिलात म्हणून तुमच्या कागदपत्रात गफलत होत नसते. तुमच्या व्यवहारामध्ये कागदपत्रामध्ये गफलत नसेल तर ED CBI काहीही करू शकत नाहीत. रोहित पवारांच्या त्या कंपनीमध्ये जी गफलत आहे त्याच्याबद्दल रोहित पवार शब्द बोलत नाहीत. तुम्ही इतक्या स्वच्छ चारित्र्याचे असता तर ED CBI काय कोणीही तुमच्यावर धाडी घालू शकलं नसतं. तेव्हा त्या धाडी आणि आपण भूमिकेसाठी लढतो याची गल्लत करू नका. तुम्ही शेळपट आहात. आपल्या आजोबांना तोंडावर सांगता येत नाही की तुम्ही धरसोड वृत्तीचं राजकारण करता. हे ज्या रोहित पवारांना बोलता येत नाही ते भूमिकेसाठी लढतो असं म्हणणं हा शुद्ध खोटारडेपणा असतो आणि तोच नियम आदित्य ठाकरेंना लागू होतो. आणि मग त्यांच्या तुलनेमध्ये दीपक केसरकर काय म्हणतात याकडे बघावं लागतं. आम्ही भूमिकेसाठी बंडाचा पवित्रा घेतला, आम्ही नेतृत्व झुगारले, पक्षाची भूमिका सोडलेली नाही. पक्षाचा नेता भूमिका सोडत असेल तर त्या भूमिकेसाठी नेत्याला झुगारण्याची हिंमत आम्ही दाखवली, याला लढणं म्हणतात. आणि ते लढताना आपली आमदारकी या 40 लोकांनी पणाला लावली. तशीच रोहित पवारांच्या पक्षातल्या 40 आमदारांनी अजितदादांबरोबर बंड केलं, त्यामध्ये सुद्धा आपली आमदारकी पणाला लावलेली आहे. पक्ष म्हणजे एक भूमिका असते, पक्ष म्हणजे एक काय धोरण असतं. ते धोरण जर ज्याच्या हाती पक्षाचं अधिकाराने नेतृत्व जातं तोच जर आपल्या पक्षाच्या धोरणाला आणि भूमिकेला आणि विचारांना सुरुंग लावणार असेल तर त्याला झुगारणं म्हणजे भूमिकेसाठी लढणं म्हणतात. आणि आम्ही 40 आमदारांनी शिवसेनेच्या तेच केलं आहे असं दीपक केसरकर म्हणतायत की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना आणि भूमिकेला चिकटून बंडाचा पवित्रा घेतला आणि कोर्ट कचेऱ्या काय त्या सुनावण्या याचा धोका पत्करून आम्ही आजही लढत आहोत असं दीपक केसरकर म्हणत आहेत. आजही त्यांची आमदारकी धोक्यात आहे. हो, भाजपत किंवा बच्चू कडूंच्या पक्षात विलीन झाले असते तर हे कज्जे दलाली आणि काही कटकटी झाल्या नसत्या, पण त्यांनी ते केलं नाही. आम्ही बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या मूळ भूमिकेला आहोत आणि त्यासाठी नुकसान झालं तरी परवडेल, झेलू आम्ही नुकसान, पण त्या भूमिकेसाठी लढू असं दीपक केसरकर सांगतायत. जे सांगण्याची हिंमत आदित्य ठाकरे किंवा रोहित ठाकरेंमध्ये नाही. त्यांनी लढण्याचा नुसता आव आणावा
आपल्यावरच्या आरोपाचे खुलासे देखील ज्यांना देता येत नाहीत ते दुसऱ्यांवर 50 खोके आरोप करतात. रोहित पवारांनी बारामतीच्या त्यांच्या ॲग्रो फूड काय ती कंपनी आहे त्याच्यावर धाड पडली, त्या धाडीमागच्या कारणाचा खुलासा करावा, त्याच्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा मुंबई महापालिका आणि त्याच्या कामकाजाबद्दल अनेक आरोप झालेत. एका आरोपाचा खुलासा दिला नाही दिलेला. आपले मामा असतील त्यांच्यावर धाडी पडल्या, त्या धाडीमध्ये माझे मामा हे कसं धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत हे आदित्य ठाकरेंनी सांगितलं नाही. पण कोर्टात जाऊन आपण मूळ भूमिकेसाठी आपलं राजकीय अस्तित्व आणि कारकीर्द पणाला लावली असं जेव्हा दीपक केसरकर सांगतात तेव्हा ते 50 खोके आरोप करणाऱ्यांचा पोलखोल करत असतात. आणि म्हणून दीपक केसरकर यांची भूमिका समजून घेणं, तिची मीमांसा करणं अगत्याचं होतं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.